नमस्कार मैत्रिणो, मी क्रांती आहेरे. आपण आता हे वाटीभर गहू घेतलेले आहे आणि ते गहू आपण आता पाण्याखाली स्वच्छ धुवून घेणार आहोत. आज आपल्याला गव्हाची खीर करायची आहे. गव्हाची खीर ही एकदम पौष्टिक असते आणि हिवाळ्यात ही छान वाटते. खायला खूप छान असते पौष्टिक असल्यामुळे. आणि आपण हे वाटीभर गहू घेतलेले आहे, ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. तर तुम्हाला असे घरी करायचं नसेल गहू, तर असे दुकानामध्ये असे जाडे भरडे दळलेले गहूची पॅकिंग मिळत असते. त्या पॅकिंगची पण तुम्ही खीर करू शकतात. पण मी ह्या घरी दळलेल्या मी पारंपरिक पद्धतीने घरी दळूनच ह्या गव्हाची खीर करणार आहे. तर हे अशा पद्धतीने आपण गहू धुवून घेतलेले आहे स्वच्छ असे. आणि आता त्या चाळणीत पाण्यातून तिचं थोड्या वेळ वाळवू देणार आहोत आपण हे. आता इथे पाणी वगैरे सगळं काढून घेतलेलं आहे आणि इथे आपण आता गहू वाळू देणार आहोत. आपण इथे त्याला थोडंसं तेल आणि मीठ लावून घेतलेलं आहे. जेणेकरून तेल आणि मीठ लावल्याने काय होतं, वरचं जे साल असतं, गव्हाच्या वरचं जे फोतरं असतं ते निघून जाणार आहे. त्याच्यामुळे आपण हे तेल आणि मीठ लावून घेतलेलं आहे. ही खीर शक्यतो नागपंचमीला करतात आमच्याकडे. आमच्या भागामध्ये ही नागपंचमीला करतात आणि पितरांच्या वेळेस करतात. पितृपक्षामध्ये ही खीर करत असतात. अशा पद्धतीने आपण याला सगळं तेल मीठ लावून झालेलं आहे आणि हे 5 मिनटं आपण आता इथे फॅनच्या हवेखाली ठेवणार आहोत. तर आपण हे आता 5 मिनटं असं वाळवून घेतलेलं आहे. थोडंसं वाळल्यानंतर आपण त्याला आता हे मिक्सरमधून दळून घेणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने आता मिक्सरमधून थोडंसं जाडे भरडे असे बघा, हे जाडे भरडे आपण हे गहू दळून घेणार आहोत. हे सगळे असे मिक्सरमधून आपण हे गहू दळून घेत आहोत. बघा अशा पद्धतीने आपण सगळे गहू असे बारीक मिक्सरमधून करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर हे थोडेसे 5 मिनटं फॅन खाली वाळू द्यायचे आहे. हे फॅन खाली वाळवले की त्याच्यात आपल्याला ते थोडेसे पाकडून घ्यायचे आहेत. हे बघा असे फॅन खाली वाळवल्यानंतर हे थोडेसे फॅन खाली वाळवून घ्यायचे आहे. थोडेसे फॅन खाली वाळल्यानंतर आपल्याला इथे ते थोडेसे पाकडून घ्यायचे आहे. म्हणजे जेणेकरून त्याचा जो कोंडा आहे बघा अशा पद्धतीने आपण पाकडून घेतले. मला थोडंसं जाड वाटलं त्याच्यामुळे मी परत एकदा मिक्सरमधून फिरवून घेतलेले आहेत. तुम्हाला वाटलं जाड तर जाडसुद्धा ठेवू शकतात. हे बघा अशा पद्धतीने पांढरा छान असं स्वच्छ रवा झाला आहे जाडा-भरडा. तर चला तर मग आपल्याला काय काय लागणार आहे. आज आपण ही गव्हाची गुळाची करणार आहोत. ही गहू असे मस्त छान झालेले आहेत. त्याच्यानंतर इथे बघा मी हे सुकेमेवे घेतलेले आहे आणि वेलदोडे आणि जायफळ त्याची पूड आहे, पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी वेलदोडे घेतलेले आहेत आणि 1 कपभर दूध घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण आता हे जे आहेत तर हे स्वच्छ असं धुवून घेणार आहोत. कारण त्याच्यावरती जर थोडासा कोंडा असेल तर तो निघून जाईल. गव्हाचा परत कोंडा असेल तर तो पाण्यात टाकल्यानंतर तो थोडासा निघून जाईल. अशा पद्धतीने आपण हे स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण एक कुकर घेतला आहे. कुकरमध्ये आता ते 2 ते 3 शिट्ट्या तयार करून घेणार आहोत. तर कुकरमध्ये आपण आता 3 शिट्ट्या करून घेणार आहोत आणि त्याच्यात 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकणार आहोत असं. आणि पाणी टाकून आपण ते गव्हाचं जे आहे गहूचं भरडा तो आपण गॅसवर ठेवणार आहोत. आणि आपण जे काजू बदाम पिस्ते ते जर घेतलेले आहेत त्याचे बारीक तुकडे करून टाकणार आहोत. आता हे बघा 1.5 ग्लास पाणी टाकून आणि मी इथे आता ह्या गॅसवर ठेवला आहे आणि 3 शिट्ट्या करून घेणार आहोत आपण. त्याच्यानंतर आता हा गूळ आहे, माझ्याकडे गूळ पावडर आहे. मी गूळ पावडर घेणार आहे कारण ती कमी गोड असते. शुगर पण चालते त्याच्यामुळे मी ही गूळ पावडर घेणार आहे. आणि तुमच्याकडे अख्खा गूळ असेल तर तुम्ही अख्खा गूळ घेऊ शकतात. तर ही गूळ पावडर आणि हे बाकीचे जे आहे ते आपण आपल्याला आवडीप्रमाणे आपण त्याला कांडून कुटून टाकू शकतो. हे बघा ह्या इथे 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. 3 शिट्ट्या झाल्यानंतर थोडंसं हे जे आहे तर हे गव्हाचं असल्यामुळे थोडीशी अशी गठुळी होऊन जात असते त्याला. तर ती गठुळी आपण मोडून घ्यायची आहे आपल्या रवीच्या साहाय्याने किंवा ग्राइंडरच्या साहाय्याने आपण ते गठोळ्या मोडून घेऊ शकतो. त्याच्यातल्या ज्या हे झालेल्या आहेत त्या आपण मोडू शकतो. हे बघा ग्राइंडरच्या साहाय्याने आपण ह्या ठिकाणी आपण त्याचे जे आहेत ते इथे करून घेणार आहोत. आता हे झालेलं आहे. मी खोबरं राहून गेलेलं होतं तुम्हाला दाखवायचं, पण आता हे खोबरं किसून घेतलेलं आहे.
आणि काजू, बदाम त्याचे जे आहे ते तुकडे करून घेतलेले आहे. मला थोडे अर्धवट तुकडे असलेले छान वाटतात. तर अशा पद्धतीने हे आपलं तयार झालेलं आहे. त्याच्यानंतर आता आपण गॅसवर एक पातेलं ठेवलेलं आहे आणि त्याच्यात आपल्याला आता साजूक तूप टाकायचं आहे. आता आपण इथे तूप टाकणार आहोत. हे बघा, मी लोण्याचा व्हिडिओ केला होता. खूप जणांनी कमेंट्स केलेल्या होत्या. बघा हे तूप माझं किती रवेदार असतं आणि आपण 15 दिवसाचं तूप करतो. 15 दिवसात आपलं तूप संपून जात असतं. खूप जणांच्या कमेंट्स होत्या की ते चांगलं राहत नाही, असं नाही, तसं नाही. पण जे पॅकिंगचं तूप असतं ते पॅकिंगचं तूप किती वर्ष म्हणजे 2-3 महिने पॅकिंग केलेले दुकानात पडलेले असतात आणि ते तूप वापरतात. हे तर आपलं घरचं तूप केलेलं असतं. कोणी म्हणे विरजण टाकलं नाही, असं नाही, तसं. मला खूप जणांच्या कमेंट्स आल्या होत्या, पण मी ह्या पद्धतीने आणि तुम्हाला जर ते साईचं जे आहे त्याच्यात तुम्ही साईची वाटी जी बाहेर काढून ठेवू शकतात आणि त्याच्यात तुम्ही विरजण टाकू शकतात आणि विरजण टाकून दुसऱ्या दिवशी सुद्धा तूप तुम्ही करू शकतात, तुम्हाला जर विरजणाचं तूप. पण फ्रीजमध्ये साय नुसती ठेवल्यानंतर जी साय ठेवतो तर त्याच्यात आपण विरजण, दही वगैरे जर टाकलं तर ते ज्या स्थितीत असतं त्या स्थितीत राहतं. त्याच्यामुळे ते मी त्या स्थितीत केलेलं आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही विरजण टाकून 1 दिवस बाहेर सुद्धा असं लोणी काढू शकतात. मी अशा पद्धतीने हे बघा सगळे सुकेमेवे टाकलेले आहे. माझ्याकडे ही जायफळ, वेलदोडे केलेली हे असतं, तयार करून ठेवते मी चहा वगैरे टाकायसाठी. त्याच्यामुळे मी ती पावडर टाकलेली आहे. अशा पद्धतीने हे बघा ह्या ठिकाणी थोडं लालसर करपून घेतलेलं आहे मी तुपामध्ये छान. आणि त्याच्यात आता 1 ग्लास अजून पाणी टाकलेलं आहे आणि मी आता ते सगळं त्याच्यात हे करणार आहे. गव्हाचे थोडेसे तो गव्हाचा रवा असल्यामुळे तो जो आहे तर त्याच्या थोड्याशा अशा गठोळ्या राहतात, पण ते आपण मोडून टाकू शकतो. अशा पद्धतीने एखादी गठोळी राहिली होती तर ती आपण काढून घेतलेली आहे. आणि खीर करताना नेहमी जोपर्यंत आपली खीर उकळत नाही तोपर्यंत आपण ती पळीने हलवत राहायची आहे. आता ही गूळ पावडर घेतली. तुमच्याकडे गूळ पावडर नसेल, अख्खा गूळ असेल तो किसून त्याच्यात थोडं पाणी टाकून आणि त्याचा आपण थोडंसं असं लिक्विड म्हणजे असं पाणी टाकून थोडंसं त्याचं असं लिक्विड करून आणि ते आपण ओतू शकतो. हे बघा मी पण आता याच्यात थोडंसं पाणी टाकणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर याच्यात दुधाचा वापर करायचा नसेल तर तुम्ही याच्यात दुधाचा सुद्धा वापर केला नाही तरी छान अशी खीर येते. आणि तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त गोड प्रमाणात तुम्हाला जसं आहे, तर मला कमी गोड लागतं त्याच्यामुळे मी ही गूळ पावडर टाकलेली आहे. आमच्याकडे बागलाण तालुक्यात याला गुळवणी सुद्धा असं म्हणतात. हे बघा अशा पद्धतीने गूळ टाकल्यानंतर तिला छान असा असं मस्त तांबूस रंग येतो, पिवळा. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. माझा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. कसे वाटतात माझे व्हिडिओ जरूर मला कमेंट्समध्ये सांगा. बघा जोपर्यंत उकळत नाही तोपर्यंत आपण त्या खिरीजवळून पळी काढायची नाही. हे उकळल्यानंतरच हे बघा ती खीर सारखी हलवत राहायची आहे. जोपर्यंत आपली खीर उकळत नाही तोपर्यंत अशी छान अशी गुळाची खीर तयार झालेली आहे. आणि छान अशी उकळलेली आहे आपली खीर. बघा गव्हाची खीर अशी छान अशी बघा किती सुंदर अशी घट्ट झालेली आहे. उकळून थोडी गार झाली का तेव्हा आपल्याला तिच्यात दूध टाकायचं आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. माझा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. अशा पद्धतीने आपली ही खीर तयार झालेली आहे आणि आपण ती 5 मिनिटं बाजूला ठेवणार आहोत.
आपली खीर उकळून झालेली आहे. आपण आता हिला 5 ते 10 मिनिटं बाजूला ठेवायचं आहे. ती थोडी गार झाली का तेव्हा त्याच्यात दूध टाकायचं आहे. आता बघा ही खीर अशी 5 ते 10 मिनिटं बाजूला ठेवलेली आहे आणि तिच्यात दूध टाकलेलं आहे. तुम्हाला जर दूध टाकायचं नसेल तर तुम्ही दूध टाकले नाही तरी छान अशी ही खीर येते गव्हाची. खायला खूप रुचकर लागते, पौष्टिक असते. अशा पद्धतीने ही आपली गव्हाची खीर झालेली आहे आणि तुम्हाला जेव्हा ती खायची असली, प्यायची असली, तेव्हा तुम्ही गॅसवर थोडी गरम करून आणि ती सर्व्ह करू शकतात. बघा आपण दूध टाकल्यानंतर आता थोडीशी गरम केलेली आहे. 5 मिनिटं ती शांत झाल्यानंतर आणि ही अशी छान अशी ही गुळाची आणि गव्हाची खीर अशी पौष्टिक तयार झाली आहे. तुम्हाला आवडलं असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.